संतन की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रियः। या श्लोकावरती दासोपंत निरूपण करतात। या श्लोकामध्ये यह न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति या पदावर दासोपंत काय बोलून आले ते आपण बघितलं। त्यानंतर शुभाशुभ परित्यागी या पदावरती दासोपंतांनी निरूपण करायला सुरुवात केली। त्यातल्या काही ओव्या आपण काल घेतल्या, त्याच्या पुढे आज मी सुरू करते। एवं काम्ये निषिद्धे ये दोन्ही जेणे सांडिले धनुपाणी मग कर्तृत्व फळ फेडुनी विहितची घेतले की अशुभते अज्ञान शुभते आत्मज्ञान ये दोन्ही सांडून दासू झाला पाल्हाळ असो पांडवा भक्ते अर्थू हाची घ्यावा जे दुजा आश्रयो जीवा नसा हे भक्ता ते विकर्म करावे विषयासक्ती तरी ते जयाते नाथी तो जो माते रंगला तो अर्थी रमेचिना आता कर्माधारे तरणे हे मदाश्रिता ते नमने येकू निश्चयो जेणे माझाची धरिला तो कर्म विकर्म हे द्वय करुणी जेण करुणी सर्वथा होय मत्कर्म उपासनामय तेची करी अंतरी ध्यान योगू आश्रयी लीन होये तये ठाई बाह्य उपासना विण नाही कर्तव्य जया नवविध माझे भजन विहित कर्म अगा माझा तो मज वेगळे आन का आश्रयी मज वेगळे करणे ते सांडिले जेणे आता भलतये होयेणे ऐसा निर्धार। यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभ एवं काम्ये निषिद्धे ये दोन्ही जेणे सांडिली धनुपाणी मग कर्तृत्व फळ फेडुनी विहितची घेतले। दासोपंत म्हणतात कर्माचे जे प्रकार आहेत या कर्माचा प्रकारांचा अतिशय संक्षिप्त आणि थोडक्यात उल्लेख करून ते पुढे बोलतात की जी कर्मांचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये विहित कर्म आणि निषिद्ध कर्म, या विहित आणि निषिद्ध कर्मांना दोन्हींनाही हा सांडून पुढे जातोय। आपण कर्मावरती मागे बोलून आलो की विहित कर्माचे प्रकार कोणते, निषिद्ध कर्म कोणती। विहित कर्मामध्ये नित्य करावयाची कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म या प्रकारची कर्म येतात। खरं म्हणजे कर्म साखळी कर्माच्या अनेक प्रकारांनी तयार होते, ज्याच्यामध्ये संचित कर्म आहे, प्रारब्ध कर्म आहे, क्रियामान आहे आणि या तीनही कर्मांच्या साखळीनं कर्म साखळी तयार होत असते। कर्माचे भाग आहेत, प्रकार आहेत। परमार्थाच्या अंगानं किंवा पंचीकरणाच्या अंगानं जर त्याचा विचार केला तर कर्माचे अनेक भाग आहेत। इष्टकर्म आहे, पूर्तकर्म कर्म आहे, सोपकर्म आहे, निरूपकर्म आहे, आरब्ध कर्म आहे, अनारब्ध कर्म आहे, ईश्वरी कर्म आहे, सहज कर्म आहे। स्वांगाश्रित कर्माचे पुण्यकर्म, उत्तम कर्म, मध्यम कर्म, सामान्य कर्म असे प्रकार आहेत। पापकर्मामध्ये तीव्र पाप कर्म, मध्यम पाप कर्म, सामान्य पाप कर्म
आणि मिश्र कर्मामध्ये उत्तम मिश्र कर्म, मध्यम मिश्र कर्म आणि सामान्य मिश्र कर्म असे कर्माचे भाग आहेत, प्रकार आहेत. वैशेषिक दर्शनातील कर्माचे जे प्रकार आहेत त्यांच्याकडे जर आपण बघितलं तर वैशेषिक दर्शनानं उत्पेक्षण, अनपेक्षण, आकुंचन, प्रसारण आणि गमन असे कर्माचे प्रकार सांगितले. मुळात कर्म हे कर्माची साखळी निर्माण करणारी ही जी संरचना आहे, ही घटना आहे, याच्यामध्ये अनेक प्रकारची कर्म आहेत जेणेकरून या कर्मायोगाने वासना निर्माण होते आणि त्याच्या मग अनेक छोट्या छोट्या भागांमध्ये त्याचं विवरण केलेलं आहे. मुळात वासना निर्माण करणारी कर्म किंवा वासना निर्माण न करणारी कर्म अशा दोन प्रकारच्या कर्मांमध्ये त्यांना विभागलं गेलं. पण दासोपंत असं म्हणतात की हे धनुक पाणी अशा दोन्ही प्रकारच्या कर्मांचा त्याग माझा भक्त करतो आहे. तो करतो आणि कर्तृत्व फळ फेडुनी विहितची घेतले. वेद विहित जे आहे ते त्यानं घेतलंय, पण कर्मफलाचा त्यानं त्याग केलेला आहे. अशुभ ते अज्ञान, अज्ञान म्हणजे अशुभ असा विचार दासोपंत या ठिकाणी मांडतात. आणि शुभ मग काय आहे तर आत्मज्ञान म्हणजे शुभ ज्ञान. हे केवळ एकच ज्ञान असं आहे की जे शुभ आहे आणि बाकी पदार्थ ज्ञान, अविज्ञान हे अज्ञान आहे. या दोन्हींचा सुद्धा हा माझा भक्त त्याग करतो आणि केवळ माझं दास्यत्व पत्करतो आहे. आता हे मी तुला किती सांगतोय, किती विवरण करून पुन्हा पुन्हा सांगतोय. हे जे मी पाल्हाळ लावलंय, पाल्हाळ असो पांडवा, हे सारं पाल्हाळ आहे ते असू दे, पण भक्तानं याच्यातून एकच अर्थ घ्यायचा आहे की तो दुसऱ्यांचा कोणाचाही आश्रय करणार नाही. तो कोणाचा इतरांचा आश्रय त्याला सहनही होत नाही. न साहे भक्ता ते, माझा भक्त इतर कुठलाही आश्रय घेत नाही. कोणत्याही अशुभ ज्ञानाचा, कर्मफलाचा आश्रय न घेता मग तो पुढे काय करतोय तर विकर्म करावे विषयासक्ती, तरी ते जयाते नाथी तो माते रंगला तो अर्थी रमेची ना. विकर्म करावे विषयासक्ती, कर्म, अकर्म आणि विकर्म आता मी बोलून आले, त्याचाच हा भाग आहे. पण विषयासक्तीनं हे जर केलं तर त्यातून सुटका नाही. म्हणून कर्माधारे तरणे मदाश्रिता ते न मने. ज्यानं माझा एकदा आश्रय घेतला, दास्यत्व पत्करलंय, तो कर्माचा विचारच करत नाही. कर्माधारे मोक्ष प्राप्तीचा तो विचारच त्याच्या मनाला शिवत नाही. त्याचा मनाचा एकच निश्चय झालेला असतो, येकू निश्चयो जेणे माझाची धरिला. जो केवळ आत्मतत्व सर्वांच्या ठाई पाहतो, मनाचा त्याचा एक निश्चय झालेला आहे, असा जो माझा भक्त आहे तो कर्म विकर्म हे द्वय करुणी सर्वथा होय. मत्कर्म उपासनामय तेची करी, अंतरी ध्यान योगू आश्रयी, लीन होय तयेची ठाई. बाह्य उपासना विण नाही कर्तव्य जया. आणि काल मागच्या काही दिवसांच्या मध्ये आपण जे बघून आलो योग वसिष्ठामध्ये, या जगामध्ये वावरावं कसं हे सांगत असताना अंतर एको बहिर्नाना लोके विहर राघव, अंतरामध्ये आत्मनिष्ठता, आत्म्याची जाणीव, तो आणि मी एकच आहे याची जाणीव ठेवून बाह्य रूपामध्ये मात्र या संपूर्ण रंगमंचावर, या सृष्टीच्या रंगमंचावर हे जे नाटक आहे ते नाटक संपूर्ण कौशल्याने वठवावं असं श्रीरामांना वसिष्ठ मुनी सांगतायत. त्याप्रमाणे दासोपंत म्हणतात की बाह्य उपासना विण नाही कर्तव्य जया, परंतु लीन होय तयेची ठाई असा ध्यान आहे त्याच्या ठाई. आतमध्ये ध्यान आहे आणि बाह्य रूपामध्ये मात्र वेदविहित कर्मांचा कर्तव्य निष्ठता हा माझा भक्त दाखवतोय. आणखी काय आहे? शुभाशुभ परित्यागी म्हणजे काय? नवविध माझे भजन, विहित कर्म समर्पण, अगा माझा जो
मान का आश्रयी. माझ्या नवविध भजनांच्या मध्ये जो तल्लीन झाला आहे, विहित कर्म ज्यानं मला समर्पण केलंय आणि माझ्या वेगळा जो नाहीच तो दुसऱ्या कोणाचा आश्रय घेईल, तो माझ्यापासून वेगळा नाहीच आहे. मज वेगळे करणे ते सांडिले जेणे, आता भलतई हो येणे ऐसा निर्धार. माझ्यापेक्षा वेगळा जो नाही, जे कर्म नाही असं जो मानतो, असा विचार जो करतो आणि असा त्याचा निर्धार आहे, असा शुभाशुभ परित्यागी असा भक्त. पुढे भक्तिमान्य या पदावरती ते बोलतात. आता तू ऐसे म्हणशील कर्मयोगू कठीण असेल, म्हणून भक्तियोगी केवळ घातले मन. मग तू असं म्हणशील की बाह्य रूपाच्या कर्माला, कर्मफळामध्ये इच्छा न ठेवता अंतरामध्ये ध्यान करून माझ्याशी एकरूप होणारा हा जो तुम्ही भक्त सांगताय, तुमच्याशी एकरूप होणारा हा भक्त, तू असं म्हणशील हे अर्जुना की कर्मयोग कठीण आहे. कठीण असेल अर्थात कर्तव्य पार पाडणं, वेदविहित कर्मांचं उपचारांनी अवलंबन करणं हे खरं म्हणजे कठीण असणार आहे. आणि म्हणूनच हा जो तुमचा भक्त आहे तो भक्ती योगामध्ये त्याचं मन लीन करतोय. तर श्रीकृष्ण अर्जुनाला असं म्हणतात की तू असं म्हणशील की हे श्रीकृष्णा, की हा भक्तियोग कठीण असणार आहे, कर्मयोग कठीण असणार आहे आणि म्हणून भक्तियोगामध्ये तुमचा भक्त हा लीन होतो आहे. तर श्रीकृष्ण म्हणतात तरी तैसा नव्हे माझा दासू, सकळा अर्थी उदासू, माझा सेविता भक्तिरसू विकर्म न करी. तर तसं नाहीये, माझा भक्त तसा नाही, सर्वांच्या ठाई उदासीन वृत्तीनं वागणारा आणि माझा भक्तिरसाचं सेवन करणारा. पण विकर्म म्हणजे काय? विकर्म न करी, इच्छेनी कर्म करणारा नाही. माझं भजन हे इच्छेच्या प्राप्तीसाठी, फलप्राप्तीसाठी काहीतरी मनामध्ये इच्छा ठेवून माझं भजन करणारा माझा भक्त नाही. आणि भक्ती योगेची येणे तरणे अथवा न तरणे, परंतु तुझे न म्हणणे आपुले विहित. आता एकदा भक्ती योगाचा मार्ग धरला की त्यातून तरुण जावं अथवा न जावं, आपलं विहित कर्म करत भक्तियोग करणं हा माझ्या भक्ताचा धर्म आहे, माझ्या दासाचा धर्म आहे. मदासक्ती मत्प्रीती माझे निश्चये मदगती, दुसरा आधार चित्ती न धरी जो भक्तू. हे सगळं, हे अर्जुना, ही जी त्याची भक्ती, ही जी कर्मासक्ती, हे कर्तव्यनिष्ठता, विहित कर्म, भक्तियोग, नवविधा भजन, हे जे सारं तो करतो ते कशासाठी आहे? आसक्ती आहे, पण ती कोणती आहे? त्याला काही प्राप्त व्हावं असं नव्हे, तर मदासक्ती मदप्रीती हे केवळ माझ्या आसक्तीनं तो करतोय, माझ्या प्रेमाखातर करतोय आणि माझ्याच निश्चयाने मलाच गती प्राप्त होण्यासाठी, माझ्यातच गती प्राप्त होण्यासाठी हे सारं त्याचं चाललेलं आहे. त्याच्या चित्तामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये त्याला दुसरा कुठला आधार तो त्याला गवसला नाही किंवा तो धरतच नाहीये, असा जो माझा भक्त आहे. ऐसिया भक्तियुक्तो देखेसी जो माझा भक्तू, आणि कान विहे त्यागवंतू सकळा धर्मी. दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा आधार न घेता सर्व धर्म कर्म त्याचे माझ्या भोवती, माझ्यासाठी, माझ्या प्राप्तीसाठी, माझ्या प्रीतीसाठी, माझ्यातच लीन होण्यासाठी माझी आसक्ती, माझ्यातच एकरूप होण्यासाठी माझं भजन, माझ्यातच लीन होण्यासाठी त्याचा हा ध्यानयोग करणारा असा हा भक्तिमान्य, भक्तीसाठी भक्ती करणारा. बघा, म्हणजे पुन्हा इथे त्रिपुटी येते, साधन, साध्य आणि साधक. भक्ती ही साधन नव्हे, हेच खरं म्हणजे दासोपंतांना इथे सूचक पूर्व सांगायचं.
भक्ती साधन आहे का? तर भक्ती साधन नाही. कारण भक्ती हे साध्य मानणारा हा माझा भक्त आहे. भक्तीनं काही प्राप्त करून घ्यायचं नाहीये. देवाची भक्ती केली, देवाचं भजन केलं तर त्याच्यातून मोक्ष प्राप्ती नाही. आणि हा गैरसमज अर्जुनाचा इथे दासोपंत श्रीकृष्णाच्या मार्फत दूर करतायत. ते असं म्हणतात की भक्तियुक्तो भक्तू आणि भक्तिमुक्तो भक्तू. भक्तीसाठी भक्ती करणारा म्हणजे केवळ मोक्ष प्राप्तीसाठी जे सगळा खटाटोप चाललाय हा माझ्या भक्ताच्या मनातच नाहीये. त्याची आसक्ती कुठेच नाहीये. त्याचं साधन भक्ती आहे, त्याचं साध्य भक्ती आहे. आणि हा जो साधक आहे हा भक्तियुक्त होऊन गेलेला आहे. या त्रिपुटींची मिळणी ज्या ठिकाणी होते तिथं भक्ती हे साधन राहत नाही, तर माझ्या भक्ताचं भक्ती हे साध्य होऊन जात आहे. समे प्रिय हा, आणि असा भक्त मला प्रिय आहे. पुन्हा दासोपंत सांगतायत. खरं म्हणजे गीतेच्या या 12व्या अध्यायातच पुन्हा पुन्हा त्याचं काय म्हणता येईल त्याला आवर्तन केलेलं आहे. योमद भक्त समे प्रिय हा, योमद भक्त समे प्रिय हा मला भक्त प्रिय आहे. कसा? त्याचं विवरण. हा मला भक्त प्रिय आहे. आणि दासोपंत आम्हालाही तेच पुन्हा पुन्हा सांगतायत. आता हा जो भक्त आहे समे प्रिय हा, काय म्हणतायत दासोपंत याच्यावरती? तो माते प्रिय अर्जुना अनन्य भक्तू जो जना तया स्पर्शू लागू देना आणि काचा मी. आणि मग आता ही माझी जबाबदारी आहे. श्रीकृष्ण म्हणतायत बरं का अर्जुनाला की असा हा जो माझा प्रिय भक्त आहे हे अर्जुना असा अनन्य भक्त, माझ्याशिवाय इतर कोणावरही अवलंबून नसलेला, माझ्या व्यतिरिक्त कुठलंही मनामध्ये आसक्ती, चित्तामध्ये दुसरी इतर पदार्थांची बुद्धी ज्याच्याजवळ नाही असा हा अनन्य भक्तू असलेला माझा हा भक्त. मग ही माझी जबाबदारी आहे की त्याच्या चित्ताला, त्याच्या बुद्धीला, त्याच्या मनाला इतर कोणत्याही वाऱ्याचा, भावनेचा, वृत्तीचा स्पर्श मी होऊ देत नाही. तया स्पर्श लागो देना आणि काचा मी, अशी जबाबदारी भगवंताने स्वतःवर घेतली. आणि म्हणून भक्तीमध्ये तल्लीन झालेला भक्त हा प्राप्तीसाठी नव्हे तर भक्ती हे साध्य म्हणून जेव्हा माझा भक्त होतो तेव्हा ही माझी जबाबदारी आहे की त्याच्या चित्ताला, त्याच्या बुद्धीला, त्याच्या मनाला इतर कुठल्याही विकारांचा स्पर्श, पदार्थांचा स्पर्श मी होऊ देत नाही. आणि काचा मी तया स्पर्शू लागो देना. आणि ही जबाबदारी प्रत्यक्ष भगवंतानी स्वतःच्या शिरावर उचलली आहे. ते अर्जुनाला सांगतायत. माझे निध्याने अवधारी राहिलेही कर्म जरी तथापि पडो नेदी संसारी मी तयाते. आणि माझ्या ध्यानामध्ये ऐक अर्जुना, कर्म जरी त्याचं राहून गेलं. ही कर्मकांडाच्या पुढची पायरी बरं का ध्यानाची. आपण हे बघून आलोय. खरं म्हणजे पुन्हा दासोपंत आवर्तन घेऊन या ठिकाणी आले. ते म्हणतात माझं ध्यान माझ्या भक्तांनी लावलंय आणि हे ध्यान लावल्यानंतर संध्या समय उलटून गेला, संध्या करायची राहून गेली. मग तर दासोपंत असं म्हणतात राहिलेही कर्म जरी, विहित कर्म म्हणून आम्ही ज्याचा उहापोह करतो आहोत, धर्मनिष्ठ कर्म ज्याचा म्हणून आम्ही उल्लेख करतो आहोत, किंवा वेदांनी सांगितलेलं विहित कर्म याचा जो उल्लेख आम्ही करतो आहोत, जो माझा भक्त करतो, पण हे राहून गेलं. माझा भक्त माझ्या ध्यानामध्ये बुडून गेला, भक्तीमध्ये बुडून गेला आणि संध्या करायची राहून गेली किंवा इतर कर्मकांड करायचं राहून गेलं. तर तथापि पडो न दे संसारी मी तयाते. तरी सुद्धा मी त्याला त्याच्यापासून, त्याच्या फळापासून, कर्म सांडण्याच्या फळापासून त्याला दूर ठेवतो. त्यालाच आता दोष लागू देत नाही.
एकचे अर्जुना जाण मज समान नाही आन कर्म मनुष्या लागून म्याची केले. एकच गोष्ट लक्षात ठेव अर्जुना, माझ्याशिवाय जर त्याचं दुसरं काही इतर काही ध्यान नाही तर कर्म मनुष्या लागून म्याची केले. माझं ध्यान किंवा कर्म या दोन्हीपैकी एक मनुष्यानं करावं, काहीतरी करावं. यासाठी कर्माची निर्मिती मीच तर केली. हे कर्म म्हणजे कोण आहे? तर ह्याची निर्मिती मीच केली आहे. तो मीच आहे. कर्म मीच आहे, ध्यान मीच आहे, तप मी आहे, साधना मी आहे. तर कर्मी मीची भोगता कर्तया फळदाता मी रक्षितया सर्वथा पाहे कोण. कर्म केल्यानंतर ते कर्म माझ्या भक्तांनी केल्यानंतर तो कोणासाठी करतो? माझ्यासाठी करतो. त्याचा भोगता कोण आहे कर्माचा? तर मी आहे, ईश्वर आहे. हे अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतायत. त्या कर्माच्या अंती माझ्या भक्ताचं कर्म केल्यानंतर त्या कर्माची प्राप्ती कोणाला आहे? तर ती मला आहे. मी त्याचा भोगता आहे. आणि त्या कर्मानंतर ते कर्तव्य केल्यानंतर त्याचं फळ कोण देणार आहे? तो मीच आहे. कर्तया फळदाता तो मीच आहे. मी रक्षितया सर्वथा पाहे कोण. आणि म्हणून माझ्या भक्तानं पूर्णपणे मला समर्पण केलेलं कर्म असेल, ध्यान असेल, हे जर माझ्यासाठीच आहे, कर्म मीच आहे, साधना मी आहे, भक्ती मी आहे, भक्त जर मीच आहे आणि भक्तीचं फळ सुद्धा देणारा मीच आहे, तर या सर्वांच्या ठाई सर्वथा मी असल्यामुळे मला सांग तू या सर्वांपासून देणं घेण्याचा व्यवहार दुसरा कोण करतोय? तर तो माझ्याशीच आहे. हे मीच मला देतो घेतो आहे. आणि तो कर्मी अधिकारी माझा भक्तू नव्हे अधिका अवधारी जीवन मुक्तू म्हणजे तरी शोभे तैसा. आणि म्हणून कर्माच्या ठाई आसक्ती नसणारा हा माझा जो भक्त आहे तो भक्त मीच आहे, साधना मी आहे, भक्ती मी आहे. आणि म्हणून असा जो माझा भक्त तो जीवन मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. देही असोनी तो विदेही कर्म तया ते करी काही आता वर्ते अदेही कैसा म्हणशील. आणि म्हणून देह असताना सुद्धा विदेही पण त्याला प्राप्त होते. कर्म त्याचं काही वाकडं करू शकत नाही. त्याच्या कर्मानी, त्याच्या कर्मधर्मानी, कर्तव्यानी फारसा फरक पडत नाही, कारण तो त्याच्या पुढे गेलेला आहे आता. आणि म्हणून तो आता अदेही असल्याप्रमाणे, विदेही असल्याप्रमाणे जर वर्तन करत असेल तर तो कसा काय, तो अदेही कसा होतो असं तू म्हणशील. आणि पुढे भगवद्गीतेतला जो श्लोक येतो त्याच्यावरती दासोपंत निरूपण करतात. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. कसा आहे हा? अदेहीपण प्राप्त होतं, देह असोनी विदेहित्व प्राप्त होतं. हे कसं होतं? हे अर्जुना तू म्हणशील की हे कसं वर्तन आहे? हे त्याचं अदेही होऊन वागणं कसं आहे? हे भगवंता तुम्ही मला सांगाल का? कृपा करून मला ते सांगा. आणि मग भगवंत म्हणतात समशत्रौच मित्रेच तथा पमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. शत्रौच मित्रेच समः. मैत्रः करुण एवच. खरं म्हणजे ह्यापेक्षा काही वेगळा अर्थ आहे का? पण गीतेनं सुद्धा ह्याची पुनरावृत्ती केली आहे. दासोपंत याच्यावरती म्हणतात शत्रौच मित्रेच समः. तरी वैरी आला जो मारावया आणि सवेची मित्रू रक्षावया देखोन या दोघातया सारखेची पाहे.
एखादा वैरी माझ्या भक्ताच्या अंगावरती मारायला आला, त्याचा प्राण घेण्यासाठी आला, आणि त्याच क्षणी त्याच वेळी त्याचा एखादा मित्र जो माझ्या भक्तावरती जीवापाड प्रेम करतो, तो मित्र त्याचं रक्षण करण्यासाठी धावून आला, तर या दोघांना माझा हा भक्त बघतो त्यावेळी त्या दोघांकडे बघण्याची त्याची जी दृष्टी आहे ती समसमान दृष्टी आहे. सारिखेची पाहे, देखोनिया दोघातया सारिखेची पाहे, अशी समसमान दृष्टी आहे. अरे मित्र जया समान, तयाचे कैसे मन, अर्जुना मध्योगे करुण सर्वथैव. आणि मी तुला सांगितल्याप्रमाणे माझ्या भक्ताच्या अंगावर शत्रू आला आहे, त्याच वेळी त्याचं रक्षण करण्यासाठी त्याचा मित्रही समोर उभा आहे, आणि या क्षणी माझ्या भक्ताची दृष्टी मात्र अरे मित्र जया समान सारिखेची पाहे अशा प्रकारची. दोघांच्याकडे बघण्याची त्याची जी दृष्टी आहे ती समसमान दृष्टी आहे. आणि असं त्याचं जे मन आहे, हे मन माझ्या मध्ये गुंतल्यामुळे मध्योगे करून, माझ्या उद्योगामध्ये, माझ्यासाठी, माझ्या भोवती संपूर्णपणे सर्वथैव अनंत काळ, ज्याला आपण 12 महिने 18 काळ 24 जे काय म्हणतो तसं अनंत काळ कायम स्वरूपी माझ्यामध्ये ज्याची वृत्ती, ज्याचं मन गुंतलंय, त्याच्या दृष्टीला त्याचा शत्रू आणि त्याचा मित्र हा दोघांच्या वरती सुद्धा समसमान दृष्टीने बघतो आहे. देहात्म भावा वेगळे म्हणून जिणे मरणे नकळे, मग तद्दृष्टी पाहिले सकळ भान. ही समसमान दृष्टी केव्हा प्राप्त होते? तर हे अर्जुना, विदेहीपण अदेहीपण जे तू मला विचारलंस की ते कसं असतं, तर ते असं असतं की एकदा मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या विकाराचा स्पर्श नसेल, त्याची दृष्टी सम झाली शत्रूच्या आणि मित्राच्या साठी सुद्धा, तर अशा वेळेला देहात्म भाव उरत नाही. म्हणजे काय? देहात्म भावा वेगळे म्हणून जिणे मरणे न कळे. एक जण मारायला आलाय, एक जण रक्षण करायला आलाय, पण या दोन्हीही भाववृत्तीच्या मागे आत्मभाव माझ्या भक्ताचा आहे. तो हे सारं आत्मबुद्धीनं बघतोय, तो हे देहबुद्धीनं बघत नाही, तो देहांना असलेल्या विकारांनी तो पाहत नाही. आणि आत्मबुद्धीनं, देहबुद्धीनं न बघता आत्मबुद्धीनं पाहिल्यामुळं तो विदेही झालाय. त्याला देहाचं भानच नाहीये, आणि देहाचं भान नसल्यामुळे त्याला मरणही आणि जन्म, किंवा ज्याला आपण जिवंतपणा म्हणूया, त्याला जन्म आणि मरण या दोन्हीतलं, किंवा जगणं, जीवन आणि मरण याच्यातला भेदच नाहीये. आभासे अर्जुना परी मिथ्या मृगजळवत अवधारी, म्हणून मित्रू आणि वैरी हे भाष मोडली. आभासे अर्जुना परी मिथ्या मृगजळवत अवधारी, म्हणून मित्रू आणि वैरी हे भाष मोडली. प्रपंच सारा मृगजळा समान आहे, हे सारं मिथ्या आहे. याची अनुभूती, याची जाणीव, आत्मानुभूती, आत्मभाव या माझ्या भक्ताच्या ठाई दृढ आहे. आणि हा आत्मभाव काय आहे? तर देह आणि आत्मा वेगळे आहेत. विदेही भाव असल्यामुळे तो त्याच्या मित्राला आणि त्याच्या शत्रूला समान दृष्टीने बघतो, आणि एक मित्र जो त्याच्यासमोर जीवन घेऊन उभा आहे, आणि एक शत्रू जो त्याच्यासमोर मृत्यू होऊन ठाकला आहे, हे जीवन आणि हे मृत्यू या दोन्हींनाही त्याच्या लेखी, त्याच्या मनानं भेदच नाही. हे सारं खोटं आहे, हे सारं मृगजळवत आहे.
तसंच आणि म्हणून त्याच्या मनामधली ही जी व्याख्या आहे, कोणती व्याख्या? मित्र आणि वैरी, ही व्याख्या त्याच्या मनाच्या वृत्तीनं मोडून काढली. त्याच्या मनाला ही भाषाच ठाऊक नाही. त्याच्या मनाला या गोष्टी ठाऊकच नाहीयेत, त्यानं त्या मोडून काढलेल्या आहेत. तथा माना अपमान योग, याच्यावरती ते पुढे बोलतात. आता देहादि मिथ्या भान, जाणे जो मज जाणून, तया केले ही मान, अपमान सारिखेच. आणि मग हे सारं खोटं आहे, हे सारं मृगजळ आहे असं म्हटल्यानंतर त्या माझ्या भक्ताला मान आणि अपमान हे दोन्ही सारखे. तथा माना अपमान योगो, शीतोष्ण सुख दुःखेषु समहा, यावर ते पुढे बोलतात. शीतोष्ण वाजे अंगी, सुख दुःख उठी सत्संग योगी. सत्संयोगी असो इंद्रिय विषय संगी, जे जे उपजे. सुख अथवा दुःख परी सारिखे चिते सकळैक, जो सत्ते वेगळे आणिक सत्य न मनी. त्याच्या देहाला एकदा अदेही झाल्यानंतर किंवा ज्याला आम्ही विदेही म्हटले, देह असोनी विदेहत्व प्राप्त झाल्यानंतर खरं म्हणजे शीतोष्ण वाजे अंगी, सुख दुःख उठी तत्संयोगी. त्याच्या शरीराला थंडी वाजत नाही, ऊन लागत नाही, किंवा दासोपंतांनी ज्या शब्दात सांगितलंय त्या शब्दातच सांगायचं झालं तर उबदारपणा शीतकालामध्ये हवा असतो आणि तशा प्रकारचं जे सुख असतं, किंवा अतिशय थंडी वाजल्यानंतर किंवा अतिशय ऊन लागल्यानंतर होणारं जे दुःख असतं, उन्हामध्ये सावलीत गेल्यानंतरचं जे सुख असतं आणि होरपळण्याचं जे दुःख असतं, थंडीमध्ये थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उबदार कपडे घातल्यानंतरचं जे सुख असतं आणि थंडी वाजल्यानंतर होणारं जे दुःख असतं, या दोन्ही प्रकारच्या वृत्तीच्या भावना सुख दुःख उठी सत्संयोगी, या योगे होणारं जे दुःख आहे सुख आहे हे दोन्हीही त्याच्या देहाला होऊ शकत नाही. फारसं त्याला त्याच्याबद्दलच काही वाटत नाही. असो इंद्रिय विषय संगी जे जे उपजे, इंद्रियांच्या विषय संगानं जे जे उत्पन्न होतं त्या सुखदुःखाच्या संदर्भात माझा हा भक्त हा निवृत्त झालेला आहे, हा उदासीन झालेला आहे. आणि म्हणून इंद्रियांच्या वासनांच्या तृप्तीत असणारं सुख ही खरं म्हणजे इथे सूचना आहे. शीतोष्ण म्हणजे अगदी ऊन आणि पाऊस आणि थंडी, हे अगदी ढोबळमानाने ज्याला वाच्यार्थ म्हणता येईल हा वाच्यार्थ झाला. पण त्याचा भावार्थ आणि लक्षार्थ असा आहे की असो इंद्रिय विषय संगी, इंद्रियांच्या तृप्तीनं त्या देहाला होणारं सुख, जे जे मनामध्ये उपजतं निर्माण होतं, जे जे माणसाच्या देहाला हवं असतं ते सुख, सुख अथवा दुःख, इंद्रियांच्या आसक्तीनं निर्माण होणारं सुख किंवा इंद्रियांची वासना तयार झाली निर्माण झाली पण या वासनेच्या अंती तर ती जी तृप्ती मिळाली नाही तर त्याचं जे दुःख आहे हे दुःख, हे सगळ्या अंगाने सगळ्या इंद्रियांच्या सगळ्या सुख दुःखाच्या कल्पना या आवर्तनामध्ये या सगळ्या या वर्तुळामध्ये इंद्रियाच्या सुख दुःखाच्या येतात. मग ती पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय, या प्रत्येक इंद्रियाचं सुख या प्रत्येक इंद्रियाचं दुःख हे त्याच्या वासनेच्या पूर्ती आणि अतृप्ती याच्यावरती अवलंबून आहे. खरं म्हणजे इंद्रियांची तृप्ती एका वेळेला झाली म्हणजे ती तृप्ती होऊ शकत नाही, ती तृप्ती अतृप्तीच असते, ती पुन्हा वाढत असते. पण तरी सुद्धा क्षणिक सुख आणि ते न मिळाल्यानं होणारं तेच क्षणिक दुःख, या दोन्हींच्या अनुषंगानं दासोपंत इथे व्यक्त करतात. हे जे सुख आहे आणि दुःख आहे, प्रत्यक्ष शीतोष्ण सुख दुःखेषु म्हणजे
तर इंद्रियांच्या संपूर्ण तृप्तीच्या सुखात आणि वासना तृप्ती न झाल्यानं होणाऱ्या दुःखात ही जी भाववृत्ती माझ्या भक्ताची आहे ती या दोन्हीही सुख दुःखापासून दूर गेलेली असते. परी सारिखेची ते सकळ ऐक, जो सत्य वेगळे आणिक सत्य न मानी. हे सारं मिथ्या मानलेले, कारण सत्ता जिथे महत्त्व आहे, जो ईश्वर आहे, जो आत्मा आहे, याचं अस्तित्व आत्मबुद्धीनं माझ्या भक्तानं जाणले. आणि म्हणून विदेही भक्त कसा असं तू विचारलंस ना, हे त्याचं उत्तर पुढच्या श्लोकामध्ये जे भगवद्गीतेनं दिलंय ते दासोपंतांनी विवरण करून सांगितलंय की हा जो विदेही भक्त आहे तो विदेही भक्त म्हणजे काय, तर देहावर नसलेला, भान नसलेला. बघा, भान, ज्ञान आणि जाण या तीन गोष्टींची जी त्रिपुटी आहे, या त्रिपुटींच्या मध्ये ज्याला ज्ञान आहे, जाण आहे, त्याला देहाचं भान असत नाही. आता हे ज्ञान आणि जाण हे दोन गोष्टी कशाच्या आहेत? हे ज्ञान आहे, हे ब्रह्मज्ञान. जाण आहे, ही आत्मतत्वाची जाण. या दोन गोष्टींचं ज्याला जाण आणि ज्ञान आहे त्याचं भान हे देहावर असत नाही. आणि हेच आम्हाला भगवद्गीतेच्या श्लोकांनी सांगितलं. आणि भगवान श्रीकृष्णाला अर्जुनानं जे विचारलं की हे विदेहित्व म्हणजे काय, अदेही होणं म्हणजे काय, तर समशत्रूंच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. या श्लोकावरती भाष्य करताना भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाच्या शंकेचं जे निरसन केलंय, या निरसन करण्यामध्ये आपण मागे जे बघून आलो की मैत्र करुण एवच, तिथे सुद्धा हीच भावना होती की मित्रांच्या वरती, शत्रूंच्या वरती समदृष्टीनं बघणं, पण विदेहीपणे बघणं, आत्मबुद्धीनं बघणं, या गोष्टीची जाणीव ध्यानानं प्राप्त होते. आणि विदेहित्व, अदेहित्व, देहाचं भान पडणं ज्याला आपण म्हणतो, की देहावरती नसणं ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारची ही अवस्था दासोपंत भक्ताचे वर्णन करतात, ज्याच्यामध्ये शत्रौच मित्रेच समाहा तथा मानापमानयोः आणि शीतोष्ण सुख दुःखेषु समहा, या तीन पदावरती हे भाष्य आपण बघून आलो. आज याच ठिकाणी थांबते. उद्या पुन्हा याच वेळी याच ठिकाणी दासोपंतांचा भक्तियोग भगवद्गीतेवरच्या 12व्या अध्यायावरचं गीता नावाचा हा 12वा अध्याय, भाष्य, टीका, निरूपण आपण ऐकता आहात. आपणा सर्वांच्या प्रतिसादाचे आशीर्वाद माझ्या मस्तकावरती आहेत. ही दासोपंतांची कृपा असं मी समजते. आपला प्रतिसाद लाख मोलाचा आहे. आपण सर्वांना शतशः प्रणाम. आज या ठिकाणी थांबते. उद्या पुन्हा याच पेजवरती, याच ठिकाणी, याच वेळी भेटूया. अवघ्या 2 दिवसांनी ही मालिका संपणार आहे आणि दासोपंतांचा भक्तियोग पूर्ण होईल. धन्यवाद. आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. गो माता की जय. आर्य सनातन वैदिक